हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी अशी पौष्टिक असं डाळ पालकची भाजी बनवणार आहे आणि माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. प्लीज स्किप नका करू आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी कुकरमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे. तर तुरीची डाळ मी धुवून घेतली आणि ती कुकरमध्ये घातलेली आहे. नंतर काय करूया, त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत. पालक हा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालायचा. नंतर आपण याला कुकरला लावून देऊया. तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान ही डाळ शिजून तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथं 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये किती छान शिजलेली आहे ही डाळ आणि भाजी. नंतर याला आपण घोटून घेऊया. तर रवीच्या मदतीने आपण याला घोटून घेतलेला आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर फोडणीसाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आणि नंतर जिरं घालायचं. हे छान तळतळल्यानंतर अद्रक, लसूण आणि कढीपत्त्याची मी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालायची. पेस्ट ही छान तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा पण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये. नंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कैरी घातलेली आहे. कैरी घातल्यामुळे काय होते की डाळीला छान असा आमखरपणा येतो आणि चवीला पण खूप छान लागते. नंतर एक टोमॅटो घातलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये. आता हे सगळं छान तेलामध्ये परतल्यावर यामध्ये आपण मसाले घालूया. तर यामध्ये मी हळद घातली आहे आणि नंतर लाल मिरची पावडर घातली आहे. हिरवी मिरची मी 2 ते 3च घेतलेल्या होत्या, त्यामुळे मी लाल मिरची पावडर घालते याच्यामध्ये. नंतर गरम मसाला आणि छान हे सगळे तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे. हे मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये मी शेंगदाण्यांचं कूट घातलेलं आहे, ते पण यावरतीच घालते आहे. हे पण मिक्स करून छान भाजून घ्यायचं. तर कांदा आणि टोमॅटो असा शिजलेला आहे. नंतर जे कुकरमध्ये आपली डाळ आणि पालक शिजलेली होती ती यामध्ये घालायची. तुम्ही बघू शकता किती छान फोडणी तयार झालेली आहे. मी फोडणी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर जास्त पाणी नाही घालायचं आणि पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. नंतर शेवटी चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि 1 ते 2 उकडी येऊ द्यायच्या भाजीला. उकडी आली म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त सुगंध येतोय. माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. त्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये कैरीचे काप घालून बघा, खूप छान लागते. तुम्ही यामध्ये चिंच किंवा गूळ घातली तरी चालेल, कारण की आंबट गोड असं वरण खूप छान लागते पालकाचं. तर अशा प्रकारे डाळ पालकाची भाजी तयार आहे आणि माझ्या पद्धतीने बनवा नक्की. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. थँक्यू. धन्यवाद.